ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी तसंच विविध भागात केंद्र सरकारच्या योजनेतून 68 ठिकाणी नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारण्याचं नियोजन होतं, परंतु केंद्र सरकारच्या अटीनुसार झोपडपट्टी भागात अधिकृत वास्तू उपलब्ध होत नसल्यानं आरोग्य मंदिर उभारणीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावर मात करत आता ठाणे महापालिकेनं स्वतःच्या जागा शोधून त्या ठिकाणी 30 पोर्टा कॅबिन दवाखान्यांची उभारणी करणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 10 आरोग्य मंदिरांचा शुभारंभ 11 सप्टेंबर रोजी करण्याचं नियोजन पालिकेनं आखले, तर त्यानंतर उर्वरित आरोग्य मंदिरं टप्प्याटप्प्यानं सुरू केली जाणार आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना घराजवळच दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एकूण 68 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारण्याचं नियोजन प्रशासनानं आखलं होतं. केंद्र सरकारच्या 15व्या वित्त आयोगातून या उपक्रमासाठी पालिकेला निधी उपलब्ध होणार आहे. या आरोग्य मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारच्या काही अटी होत्या. आरोग्य मंदिर 500 चौरस फूट जागेत उभारलं जावं, अधिकृत बांधकाम असावं अशी अट होती. ज्या ठिकाणी अधिकृत वास्तू उपलब्ध झाल्या त्या ठिकाणी पालिकेनं 16 आरोग्य मंदिरं उभारली, परंतु शहरातील झोपडपट्टी भागात अधिकृत वास्तू नसल्यामुळे पालिकेला आरोग्य मंदिर उभारण्यास अडचणी येत होत्या. झोपडपट्टी भागात आरोग्य मंदिरासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे ठाणे महापालिकेनं आता विविध ठिकाणी पोर्टा कॅबिन दवाखान्यांची उभारणी करण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार महापालिकेच्या मालकीच्या 51 जागांवर असे दवाखाने उभारण्याचं पालिकेनं नियोजन आखले. त्यापैकी शहरातील विविध प्रभाग समित्यांमधून 30 पेक्षा अधिक जागांची निवड करत तिथे टप्प्याटप्प्यानं पोर्टा कॅबिन दवाखान्यांची उभारणी करण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 10 आरोग्य मंदिरांची उभारणी झाली असून त्याचा शुभारंभ 11 सप्टेंबर रोजी करण्याचं नियोजन पालिकेनं आखले. या केंद्रांमध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, नियमित औषधोपचार, लसीकरण, मोफत औषधं अशा सेवा देण्यात येणार आहेत. नागरिकांसाठी ही सेवा विनामूल्य असणार आहे. वर्तकनगर येथील समतानगर, धर्मवीरनगर, मानपाडा येथील कृष्णानगर, कोकणीपाडा आणि टिकुजनेवाडी परिसर, कोपरी, कळवा येथील घोलाईनगर आणि खारेगाव, वागळे इस्टेट, कौसा, उथळसर, शीळ, दिवा, माजिवडा या भागांमध्येही पोर्टा कॅबिनद्वारे दवाखाने उभारले जाणार आहेत. या आरोग्य मंदिरात डॉक्टर, परिचारिका, औषध कर्मचारी, सफाई कामगार तसंच इतर कर्मचारी असे 5 जण नेमण्यात येणार आहेत. सकाळी 9:30 ते 4:30 या वेळेत हे दवाखाने सुरू राहतील. या दवाखान्यांच्या परिचालनाचा खर्च केंद्र सरकार देणार आहे, असे ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. पोर्टा कॅबिनच्या स्वरूपामध्ये सुरू आहेत याबद्दलची पण माहिती त्यांच्याकडे सध्या परिस्थितीमध्ये नव्हती. 15,000 ते 20,000 नागरिकांसाठी एक आरोग्य केंद्र असं UHWC अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर 15व्या वित्त आयोगातून केंद्र शासनाच्या मार्फत निधी उपलब्ध करून 2 आरोग्य केंद्र तिकडे ऑलरेडी सुरू झालेली आहेत. येत्या कालावधीमध्ये म्हणजे पुढच्या अगदीच 1 ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये अजून 2 अतिरिक्त आरोग्य केंद्र सुद्धा कार्यरत होतील. सो लोकसंख्येच्या मानाने तिकडे जवळपास 4 ते 5 आरोग्य केंद्र सुरू झालेली असतील. नक्कीच आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. दुसरं त्यांचं म्हणणं असं होतं की तिकडे दिवेकरांसाठी आपल्याला फिरता दवाखाना किंवा ॲम्ब्युलन्सची सोय करण्यात यावी म्हणून फिरता दवाखाना ठाणे महानगरपालिकेचा आजच्या घडीला सुद्धा सुरू आहे. पण तो तिकडे जाण्याचं बंद झाल्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं होतं की ही जी 2 नवीन आरोग्य केंद्र तिकडे सुरू झाली आहेत त्यामुळे आरोग्य सेवेवरचा जो तिकडचा लोड आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी झाला. म्हणून जो फिरता दवाखान्याचा पथक तिकडच्या गावांमध्ये जाऊन सेवा देत होतं ते आपण इतरत्र वळवलेलं आहे. तरी सुद्धा जर तिकडे गरज लागली तर आपण तिकडे सुद्धा फिरत्या दवाखान्याची सोय उपलब्ध करून देऊ शकतो. आपल्याकडे फिरता दवाखाना उपलब्ध आहे. नवरात्र उत्सवाचं औचित्य साधत जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांनी पर्यावरणपूरक बांबूच्या पट्ट्यांपासून आकर्षक आणि रंगीबिरंगी टोपल्या तयार केल्या आहेत. या टोपल्या देवी अंबेमाता घटस्थापनेकरिता ठाण्यातील जवाहरबाग फायर स्टेशन समोर मार्केट रोड परिसरात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या टोपल्या बनवण्याच्या कामात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच कुटुंबीय सहभागी झाले आहेत. महिलांनी बांबूच्या पट्ट्यांना रंगवून त्यावर नक्षीकाम केलं असून पुरुष आणि तरुण वर्गानं टोपल्या विणण्याचं काम हाती घेतले. रंगीबिरंगी आणि नैसर्गिक टोपल्यांना ठाण्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेकरिता अंबेमातेच्या पूजनासाठी या पर्यावरणपूरक टोपल्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहेत. प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंना पर्याय म्हणून बांबूंच्या या टोपल्या उपयोगी पडत असून त्यातून शेतकरी कुटुंबियांना अतिरिक्त उत्पन्नाचा आधार मिळत आहे. ठाण्यातील मार्केट रोड परिसर सध्या या रंगीबेरंगी टोपल्यांनी सजून गेला असून नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्थानिक शेतकरी कुटुंबांना हातभार लावावा असं आवाहन केलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के यांच्या निवडणुकीला आव्हान देणारे ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केलेली निवडणूक याचिका उच्च न्यायालयानं मंगळवारी फेटाळली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे मस्के यांची खासदारकी कायम राहणार आहे. न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठानं मंगळवारी या याचिकेवर निर्णय देताना विचारे यांनी मस्के यांच्यावर केलेले आरोप मान्य करण्यास नकार दिला आणि विचारे यांची याचिका फेटाळली आहे. लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे मस्के यांना 7,34,231 मतं मिळाली होती, तर विचारे यांना 5,17,220 मतं मिळाली होती. मस्के यांची ठाणे मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी आणि मतदारसंघाचे खासदार म्हणून आपली निवड करावी अशी मागणी विचारे यांनी या याचिकेत केली होती. मस्के यांच्या उमेदवारी अर्जात त्यांना कधीही दोषी ठरवलं नाही असा दावा केला होता. प्रत्यक्षात दंगलीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. तसंच ठाणे सत्र न्यायालयानं त्यांचं अपीलही फेटाळले होते असे आरोप विचारे यांनी याचिकेत केला होता. मस्के यांनी त्यांच्यावरील गुन्हेगारी खटल्याची माहिती लपवली असा दावाही विचारे यांनी केला होता. खासदारकीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. या बातमीमधून मला काही गोष्ट कळतच नाही. माझी खासदारकी कधी गेली होती? 7,34,000 मतं मला ह्या मतदारसंघात पडली होती. 2,17,000च्या फरकाने समोरचा कॅन्डिडेट पराभूत झाला होता. देशातल्या ज्या पहिल्या सर्वात जास्त लीड मिळालेल्या जागा आहेत त्या पहिल्या 10 जागांमध्ये आमची ठाण्याची जागा आहे. आणि मग माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब कोणतरी एखादा लोकांमध्ये आपली हार पचवता आली नाही, लोकांपासून चेहरा कसा लपवायचा आणि स्वतःचं फेस सेव्हिंग कसं करायचं याकरता कुठल्या तरी थातूर मातूर कारणामध्ये वरून कोर्टात जातो आणि माझी खासदारकी धोक्यात. लोकांच्या दरबारात, लोकांच्या मतांच्या दरबारात तर मी देशातल्या पहिल्या 10 मध्ये निवडून आलेलो आहे. कसं आहे, राजन विचारे यांना स्वतःची हार पचवता आली नाही, उबाटाला हार पचवता आली नाही. दिघे साहेबांचा शिष्य कोण असा प्रश्न त्या ठिकाणी टाकला होता. लोकांनी एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व साथीदार
हेच दिघे साहेबांचे शिष्य आहेत हे ठाणेकरांनी दाखवून दिलंय. परंतु पळपुटा बाजीराव अशा पद्धतीने बिचाऱ्यांची वागणूक होते आणि कोर्टाने त्यांना, अरे माझ्यावर कुठला गुन्हा आहे, कुठला दोषारोप आहे, मी काय त्यांच्यासारखा अडाणी लीडर नाहीये. ठाणे शहरातील रस्ते खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडी मुक्त व्हावेत यासाठी सरकारच्या माध्यमातून 605 कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची बांधणी करण्यात आली आहे. यामध्ये कॉन्क्रीट, मास्टिक, UTWT आणि डांबरीकरणाच्या माध्यमातून रस्त्यांचं बांधकाम केलं. मात्र दोषदायित्व कालावधीतच या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याची बाब मनसेनं समोर आणली. यामुळे शासन निधीचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर आल्यानंतर त्यांनी ठाणे शहरातील रस्ते खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडी मुक्त व्हावेत यासाठी सरकारच्या माध्यमातून 605 कोटींचा निधी रस्त्यांच्या कामांसाठी दिला. शासनाच्या नियमांनुसार ज्या रस्त्यांवर भविष्यात पाणी पुरवठा, गॅस, टेलिकॉम किंवा इतर कामं होणार असतील त्या रस्त्यांवर शासन निधी वापरला जाऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही गुडबंदर रोड, वर्तकनगर, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट, पोखरण रोड आदी भागातील रस्ते अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनींच्या कामासाठी खोदण्यात आले आहेत. नुकतेच झालेले रस्ते उखडून टाकले असून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत येणारे पवारनगर, गावंडबाग, उपवन, हॅपी व्हॅली, टिकुजुनीवाडी, निळखंठवूड, सिनेवंडर मॉल परिसर आणि मानपाडा येथील रस्त्यांची स्थिती तर अधिकच दयनीय झालीय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना या रस्त्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागलाय. दरम्यान शासन निधीचा वापर करून करण्यात आलेलं काम उत्कृष्ट दर्जाचं असणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात वर्तकनगर प्रभाग समितीचे तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचं काम करून घेतल्याचं उघड झालंय. वर्षभरातच रस्ते खराब होणे ही गंभीर बाब असल्याचं मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी सांगितलं. या प्रकरणी प्रशासनानं दखल न घेतल्यास मनसेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय. मिथेनॉल मिश्रित पेट्रोलनं सर्वांच्याच डोक्याला झिंजण्या आणल्यात. गाड्या नादुरुस्त होणं, मेंटेनन्स जास्त निघणे असे प्रकार आता घडू लागलेत. वाहन कंपन्यांनी जर तुमची गाडी, मग ती दुचाकी असो की चारचाकी, इथेनॉलला सपोर्ट करणारी नसेल तर चुकीचं इंधन घालू नका असं बजावलंय. परंतु गत्यंतर कोणाकडे आहे? कारण सरकारच सर्व पेट्रोल पंपांवर फक्त E20 वाले पेट्रोल विकत आहे. अशातच या E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका CNG वाल्या कारवांमध्ये बसत आहे. पेट्रोलच्या खर्चापासून वाचण्यासाठी अनेक जण CNG वरील कार घेतात. नेहमी CNG वरच कार चालवतात, परंतु अनेक जण इमर्जन्सी म्हणून गाडीच्या टाकीत 4 ते 5 लिटर पेट्रोल टाकून ठेवतात. ते तसेच बरेच आठवडे असते. इथेच खरा फटका पडतो. इथेनॉल हे हवेतील पाणी किंवा पाण्याच्या थेंबासोबत मिसळणारे आणि वाढणारं रसायन आहे. यामुळे जास्त दिवस पेट्रोल तसंच टाकीत ठेवल्यास टाकीत गंज लागण्याचा धोका वाढतोय. हे CNGचेच नाही तर त्यांच्या कार पेट्रोलच्या आहेत आणि आठवडा पार्किंग मध्ये उभ्या असतात त्यांनाही धोक्याचा आहे. तसंच पाणी इंजिन मध्ये जाऊ लागल्यानं इंजिनही बंद पडण्याची शक्यता आहे. जर कारच्या टाकीत जास्त काळ पेट्रोल राहत असेल तर ते काढून घ्यावं. थोड्या वेळानं कार पेट्रोलवर वापरत राहावी. काही पेट्रोल पंपांवर इथेनॉल नसलेलं पेट्रोल मिळतं. जरा महाग असतं, परंतु CNG संपलं तर इमर्जन्सीला लागेल तर ते टाकावं असं आवाहन करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोपरी खाडी लगतच्या कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा फज्जा उडालाय. अवघ्या 2.5 वर्षात कोट्यावधींचा प्रकल्प मोडकळीस आला असून निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आलाय. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी करणारं निवेदन दिले. या प्रकल्पात शौचालय, अँफिथिएटर, उद्यान, वाहनतळ, जेट्टी रस्ता नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांसाठी चौथारा, दशक्रियेसाठी घाट अशा सुविधा करण्यात आल्या होत्या. मात्र आज या सर्वच सुविधा दुरावस्थेत दिसत असून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचं चित्र आहे. अँफिथिएटरला तडे, बाकड्यांची मोडतोड, तोफांचा चौथारा उखडलेला या दृश्यांनी ठाणेकर संतप्त झालेत. पिंगळे यांनी निकृष्ट कामं, भ्रष्टाचार आणि ढिलाई यामुळे प्रकल्पाची दुर्दशा झाल्याचा आरोप केलाय.
काम करणाऱ्या ठेकेदारांना काळे यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायलाच हवी असंही त्यांनी सांगितलंय. यापूर्वीही स्मार्ट सिटीतील कामकाजावर गंभीर आरोप झाले होते. केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र ठोस कारवाई न झाल्यानं भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याचे आरोप होत आहेत.